नमस्कार मंडळी. वसुबारसेनंतर धनत्रयोदशी येत आहे. धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरस असेही आपण याला म्हणत असतो. 29 ऑक्टोंबरला वार मंगळवार या दिवशी 29 ऑक्टोंबर 2024ला धनत्रयोदशी ही साजरी केली जाणार आहे. दिवाळीच्या या आठवड्यामध्येच धनत्रयोदशीमध्ये नेमकं आपल्याला काय करायचं आहे, आपली खरेदी जी आहे ती कोणत्या वस्तूची खरेदी करणं हे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर कोणत्या पूजा करताना कोणत्या गोष्टींचा आपण विचार केला गेला पाहिजे. त्याचबरोबर या दिवशी आपण पूजेचा मुहूर्त काय आहे, त्याचबरोबर आपण या दिवशी खरेदी जी काय करणार आहोत ती खरेदी करण्याचा मुहूर्त नेमका शुभ कोणता आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण पाहण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. ठीक आहे, तर सुरुवात करूयात. धनत्रयोदशी येत आहे 29 ऑक्टोंबरला. बघा, वार आहे मंगळवार. आता धनत्रयोदशी म्हटल्यानंतर पूजा केली जाते यामध्ये धन्वंतरीची, धन्वंतरी देवाची यामध्ये पूजा केली जाते. पहिल्यांदा आपण पाहूयात की या धनत्रयोदशी आपण नेमक्या कोणकोणत्या गोष्टी, कोणकोणत्या वस्तू आपण खरेदी केल्या पाहिजे. बघा, धनत्रयोदशी असेल किंवा दिवाळी असेल, हे दिवाळी लक्ष्मीपूजन असेल तर या दिवशी आपण सोने खरेदी असो, त्याचबरोबर चांदी खरेदी असो, त्याचबरोबर गाडी असेल किंवा घर असेल तर याची खरेदी करत असतो. बघा तर आता आपण नेमकी धनत्रयोदशी दिवशी नेमकी कोणती आपण खरेदी केली पाहिजे की ते शास्त्रीय दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी, आनंद आणि शांतता लाभावी यासाठी पण साहजिकच फायद्याचे आहे. तर पाहूयात की आपण पाहत असतो की सोने खरेदी करणं या दिवशी खूपच शुभ मानलं जातं. तुम्ही सोने खरेदी करा, चांदी खरेदी करा. ठीक आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त जे काय लोक आहेत ते घरं किंवा गाडी वगैरे खरेदी करत असतात. ठीक आहे. तर आपण काय म्हणत असतो की दरवर्षी म्हणजे काही अशा व्यक्ती असतात की जेणेकरून त्यांना तेवढं जमत नाही. मग या दिवशी नेमकी तुम्ही जे काही कंपल्शन असेल खरेदी करायचं ते कंपल्शन म्हणजे कंपल्सरी कोणकोणत्या गोष्टी ह्या खरेदी केल्याच पाहिजे. तर याच्यामध्ये आपण बघत असतो की घरामध्ये सगळ्यांनाच कपडे वगैरे घेतले जातात. ठीक आहे. मग एखादी साडी वगैरे असेल किंवा एखादी देवांसाठी वस्त्र असेल तर ते तुम्ही खरेदी करू शकता या दिवशी. ठीक आहे. देवांसाठी वस्त्र खरेदी करताना तुम्ही लाल रंगाचं वस्त्र जे काय असेल तर ते तुम्ही खरेदी केलं पाहिजे. ठीक आहे. या दिवशी मंगळवार येतो आहे म्हटल्यानंतर भौम प्रदोष येतो आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आता आपण सोने खरेदी करतो आहेच, त्याचबरोबर गाडी असेल, घर असेल, एक वस्त्र असेल, त्याचबरोबर शंख असेल तर शंख पण तुम्ही खरेदी करू शकता. ठीक आहे. शंख घरी आणा. ठीक आहे. श्रीयंत्र असेल ते तुम्ही या दिवशी खरेदी केलेलं खूप शुभ मानलं जातं. बघा, श्रीयंत्र किंवा शंख तुम्ही जर खरेदी करायचं असेल किंवा तुम्ही खरेदी करत असाल तर त्याची सेवा करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. जर त्या गोष्टी तुम्ही खरेदी करता, वस्तू खरेदी करता आणि त्या फक्त घरात पडून आहे तर याचा काही उपयोग होणार नाही. त्यासाठी शंख किंवा शंख आणला तुम्ही खरेदी करून त्या दिवशी किंवा श्रीयंत्र आणलं तर त्याची नित्यनियमित सेवा होणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर धनाची देवी धन्वंतरी देवाची पूजा या दिवशी आपण करणार आहोत. बघा, समुद्रमंथन जेव्हा झालं त्यावेळेस 14 रत्नांमधून धन्वंतरी देवसुद्धा प्रकट झाले होते. माता लक्ष्मीची तुम्हाला मूर्ती आणावी लागेल. माता लक्ष्मीची मातीची मूर्ती या दिवसासाठी खूपच महत्त्वाची ठरणार आहे. ठीक आहे. आपल्या घरामध्ये जे काय फोटो असेल किंवा मूर्ती असेल हे काय साहजिकच असतं, पण या दिवशी मातीच्या मूर्तीला, मातीच्या लक्ष्मीला खूपच मान दिलेला आहे. त्याच दिवशी तुम्ही धने खरेदी करायचे आहे. बघा, पहिल्यांदा तुम्हाला शंख, सोने खरेदी असेल
किंवा हिरे गाडी असेल किंवा घरं असेल, वस्त्र तुम्ही खरेदी करू शकता. देवासाठी लाल वस्त्र तुम्हाला खरेदी करायचं असेल, घरातल्याच जे काही स्त्रिया आहेत त्या स्त्रियांसाठी साडी तुम्ही खरेदी करू शकता. त्याचबरोबर आता धन्वंतरी देवाची पूजा करायची, तर यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर धणे. जे आपण धणे आणत असतो, तर धणे हे समृद्धीचं प्रतीक आहे. धणे हे लक्ष्मीचं प्रतीक आहे. यासाठी याच दिवशी म्हणजे आदल्या दिवशी नाही किंवा नंतर नाही किंवा आत्ता नाही, तर तुम्ही त्याच दिवशी धनत्रयोदशी दिवशीच काय करायचं आहे, धणे खरेदी करायचे आहेत. ठीक आहे. त्याचबरोबर त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आपल्या घरामध्ये बघा केर काढण्यासाठी झाडू वगैरे वापरला जातो, केरसुणी वगैरे वापरली जाते. तर केरसुणीसुद्धा या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता. ठीक आहे. आणि या दिवशी खरेदी करून तुम्हाला तिची पूजा करायची आहे. केरसुणी म्हणजे काय असतं, स्वच्छतेला घराबाहेर टाकणारे एक लक्ष्मी असते, की जेणेकरून ती सर्व घर हे स्वच्छ करत असते. केरसुणी ही लक्ष्मीच्या रूपात असते. बघा कोणत्याही ठिकाणी आपण गेलो किंवा लक्ष्मीपूजन असेल, ठीक आहे, तर तेव्हा केरसुणीची पूजा केली जाते. यासाठीच की धनत्रयोदशी दिवशीसुद्धा तुम्हाला लक्ष्मी घरात आणून म्हणजेच केरसुणी तुम्ही खरेदी करून तुम्ही केरसुणीची पूजा करायची आहे. ठीक आहे. आता ही लक्ष्मी तुम्ही खरेदी करू शकता. बघा त्यानंतर काही वेळेस काय होत असतं, केरसुणीबरोबरच सूप पण आपल्या म्हणजे त्याच्याबरोबर मिळत असतं किंवा त्याच्याबरोबर तुम्ही खरेदी करू शकता. गावाकडे बघा धान्य वगैरे पाकडण्यासाठी सुपाचा वापर केला जातो. तर ते सूप पण एक चांगलं प्रतीक आहे लक्ष्मीचं, तर ते तुम्ही खरेदी करू शकता. त्यानंतर महत्त्वाचं आहे आता गावाकडे म्हटलं की गावाकडे म्हणजे शक्यतो 60 ते 70% लोकं अजूनही काय करत असतात, चुलीवर स्वयंपाक वगैरे करत. बऱ्यापैकी प्रमाण जरी कमी झालं असेल आत्ता गावाकडे तरी पण आता चुलीचा वापर हा केलाच जातो थोड्या का होईना वेळासाठी. त्याचबरोबर शहरामध्ये चुलीचा वापर तुम्हाला कुठेच दिसणार नाही. आणि या दिवशी जर तुम्ही चुलीची पूजा केली तर तुम्हाला त्याचं फळ नक्कीच प्राप्त होणार. कारण विषय असा आहे की चूल म्हणजे काय असेल तर अन्नपूर्णा म्हणजे साक्षात अन्नपूर्णा देवी तिथं आहे. चुलीवर सगळं अन्न वगैरे शिजत असतं. आत्ता गॅसची वगैरे तुम्ही पूजा करू शकता, पण पहिल्या काळापासून चूलच हे म्हणजे मातीची चूल ही लक्ष्मी म्हणून पण तुम्ही पूजू शकता. आता गावाकडल्या ज्या काही स्त्रिया असतील की ज्यांच्या घरी चूल आहे, त्यांनी शक्यतः देवाची पूजा करा, धन्वंतरीची पूजा करा, केरसुणीची पूजा करा. त्याचबरोबर लक्ष्मी म्हणून तुम्ही चुलीची पूजा कराच. कारण काय आहे, तिथून अन्न शिजत असतं, ती साक्षात अन्नपूर्ण देवी आहे. त्यामुळे तुमच्या घराच्या समृद्धीसाठी, आनंदासाठी तुम्ही चुलीचीही पूजा करा. त्याचबरोबर आता धनतेरस दिवशी या दिवशी पहाटे उठून जे काय स्नानविधी आहे ती उरकून तुम्हाला पूजास्थळ हे स्वच्छ करायचं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर पूजा करताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर बघा, पूजा करताना आपण धनं असतील तर त्या धन्वंतरीची पूजा करणार आहोत. त्याचबरोबर धणे आपल्याला ठेवायचे आहेत, लक्ष्मी तिथं मांडायची आहे. ठीक आहे. त्याचबरोबर केरसुणी मांडायची आहे. त्याचबरोबर गणपती असेल, गणपतीची पूजा तिथं मांडायची आहे. कृष्ण असेल तर कृष्णाची पूजा तिथं तुम्हाला मांडायची आहे. त्याचबरोबर घरामध्ये जे काही कुबेर मंत्र असेल, ठीक आहे, तुम्ही जेव्हा पूजा करणार आहात तेव्हा कुबेर मंत्राचा जप नक्कीच करा. ठीक आहे. त्यानंतर कुबेर मंत्र आहे, धन्वंतरी स्तोत्र आहे म्हटल्यानंतर आपण काय म्हणत असतो की जे काय आपण विधिवत करतच आहे, ठीक आहे, मांडणी केली, ठीक आहे, मांडणी केली पूर्णपणे प्रॉपर तुम्ही सगळं काम केलं आहे, जे काय खरेदी करण्याच्या योग्य प्रकारच्या वस्तू आहेत, ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही खरेदी करून आणल्या आहेत, तर त्या काय आहे की त्याला देवीचं स्वरूप प्राप्त झालं पाहिजे. ठीक आहे. यासाठी जे काही मंत्र आहेत की तुम्ही कुबेर मंत्र आहे, धन्वंतरीचा मंत्र आहे, त्याचबरोबर श्री महालक्ष्मी अष्टक आहे, तर ते तुम्ही पूजा करताना म्हणू शकता. त्याचे फळ तुम्हाला साहजिकच प्राप्त होईल. या मंत्रांमुळे काय होत असतं, आपल्यामध्ये एक ऊर्जा निर्माण होत असते.
एक पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यामध्ये, सकारात्मक ऊर्जा त्यामध्ये तयार होत असते. त्यासाठी तुम्ही पूजा करताना नित्य नियमाने की आठवणीने की आपल्याला पूजा करताना, पूजाची मांडणी झाल्यानंतर जेव्हा आपण पूजन करणार आहोत तेव्हा कुबेर मंत्र किंवा धन्वंतरी स्तोत्र आहे, त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टक आहे, ते जरूरच त्याचे पठण करावे. ठीक आहे. आता त्याचबरोबर बघा, आता महिना आपला जरी ऑक्टोबर नोव्हेंबरचा असेल तरी पण बऱ्यापैकी काय आहे, नवीन धान्य पण आपल्या शेतामध्ये पिकत असतं. जे गावाकडचे लोक राहतात त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं असतं बघा, की आपल्या घरामध्ये नवीन पीक आलेलं असतं. आता सध्या तरी जास्त म्हणायचं म्हटलं तर सोयाबीनचं पिकं निघाले आहेत. जरी नाही निघाली तरी पण तुम्ही थोडेसे सोयाबीन तुम्ही घेऊन येऊ शकता पूजण्यासाठी. तर आत्ता जर तुमचं नवीन कोणतंही धान्य निघालं असेल घरामध्ये तर त्याची पूजा नक्कीच करा, कारण धनाच्या रूपाने आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते. त्यामुळे या दिवशी जे काही नवीन धान्य आलेलं आहे, म्हणजे कोणत्याही प्रकारचं धान्य असेल, कडधान्यामध्ये असेल किंवा कोणत्याही प्रकारचं धान्य आहे, तर त्या घरात आलेले नवीन धान्याची तुम्ही या दिवशी, धनत्रयोदशी दिवशी पूजा अवश्य करा. ठीक आहे. त्याचबरोबर जे काय पूजा केलेली आहे, आता आपण म्हणत असतो की योग्य प्रकारे आपण पूजा केल्यानंतर आपण धन वगैरे लक्ष्मीला वाहणार आहे, लक्ष्मीच्या चरणी धन आपण समर्पित करणार आहे, कुबेर देवांच्या चरणी, धन्वंतरी देवाच्या चरणी आपण धन समर्पित करणार आहे. त्याचबरोबर जे काही धन असेल की आता पूजा वगैरे झालेली आहे तर जे धन आहे, म्हणजे आपण धणे जे काय वापरतो, कोथिंबिरीचे जे काही बिया असतात त्याला आपण धणे म्हणत असतो. ठीक आहे. ते धणे जे आपण पूजा झाल्यानंतर त्याच्यातले थोडेफार धणे आपल्या तिजोरीमध्ये ठेवायला अजिबात विसरू नका. ठीक आहे. त्याचबरोबर आता आपण पाहूयात की आपण आता धन्वंतरीची पूजा मांडण्याचं हे ठरवलेलं आहे. आपण या दिवशी पूजा करणार आहोत. तर नेमका पूजेचा मुहूर्त कोणता आहे की त्या मुहूर्ताला तुम्हाला योग्य प्रकारे पूजा करावयाची आहे. ठीक आहे. तर पूजेचा मुहूर्त आहे बघा, पंचांगानुसार शुभ मुहूर्त सायंकाळी 6:30 हा मुहूर्त सुरू होत आहे. ते रात्री 8 ते 8:12 हा मुहूर्त आहे बघा. 6:30 ते रात्री 8:15 तुम्हाला हा मुहूर्त शुभ मुहूर्त म्हणून सांगितलेला आहे. त्याचबरोबर आता आपण म्हणत असतो की धनत्रयोदशी दिवशी आपल्याला खरेदी करायची. ठीक आहे. आता खरेदी करायची, तर खरेदी करण्याचा पण मुहूर्त आहे का, तर याचा पण मुहूर्त आहे. त्यामध्ये शुभ मुहूर्तामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारची खरेदी करू शकता. ठीक आहे. तर धनत्रयोदशी दिवशी खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त हा सकाळी 11:42 ते 12:27 हा मुहूर्त आहे. ठीक आहे. या दिवशी धन्वंतरीची पूजा केल्याने आर्थिक समस्या असतील की त्या आपल्या घरातील आर्थिक संकटे असतील तर दूर होण्यास ते मदत होत असतात. त्याचबरोबर धनत्रयोदशी दिवशी हा भौमप्रदोष आहे, मंगळवार म्हणून भौमप्रदोष ह्याला म्हटलं जातं. तर ह्या धनत्रयोदशी दिवशी प्रदोष काळामध्ये जर तुम्ही लक्ष्मीपूजन केले तर हे तुम्हाला खूपच शुभदायी ठरणार आहे. यासाठी तुम्ही जरूरच जशा पद्धतीने तुम्हाला माहिती सांगितलेलं आहे, मुहूर्त सांगितलेला आहे, त्याचबरोबर कोणत्या गोष्टी आपण त्या दिवशी खरेदी केल्या पाहिजेत. ठीक आहे. त्यानंतर पूजा कोणकोणत्या प्रकारे केली पाहिजे, की आपण लक्ष्मी देवीची पूजा करणार आहोत, धन्वंतरीची खूप पूजा करणार आहोत, नवीन धान्याला आलेलं आहे त्याची पूजा करणार आहोत. त्याचबरोबर केरसुणी असेल, ठीक आहे, शंख तुम्ही आणला असेल तर त्याची पूजा करा. ठीक आहे. त्याचबरोबर जर तुम्ही नवीन खरेदी केलेली असेल तर त्याची पण पूजा त्या दिवशी नक्कीच करा. त्यामुळे की तुम्हाला चांगलेच त्याचे आर्थिक लाभसुद्धा मिळणार आहेत. तुमच्या ज्या काही घरगुती समस्या असतील, वादविवाद असतील तर ते निश्चितच ते कमी होतात व पूर्णपणे दूर करण्याचा हे एकमेव उपाय आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा. अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला सतत आम्ही देतच जाऊ. आमच्या चॅनलतर्फे तुम्हाला अशा प्रकारची माहिती मिळतच जाणार आहे. तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. हा व्हिडिओ किंवा धनत्रयोदशीची माहिती ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं जरूर विसरू नका.
तुम्हाला धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला सुखकारक जाओ, आनंदमय जाओ, तुमच्या घरामध्ये भरभराट येऊ, तुमच्या घरामध्ये सुखशांती नांदो. श्री स्वामी समर्थ सदैव तुमच्या पाठीशी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.